सगळ्यांना विनंती पहिल्यांदा की कृपया तुमचे मोबाईल फोन सायलेंट मोडवरती ठेवावे, कोणालाच त्याचा डिस्टर्बन्स होत नाही। सगळ्यात प्रथम मी दामले सफारीज तर्फे मी अनिल दामले तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। गेले 3 दिवस आम्ही दामले सफारीज तर्फे इथे फोटोंचं प्रदर्शन आणि स्लाइड शो असा कार्यक्रम ठेवला होता। आजचा शेवटचा दिवस आहे। आज आपण कलारीचं वाळवंट, मादागास्कर, नामाक्वा लँड आणि बोत्सवाना अशा वेगळ्या ठिकाणचे स्लाइड शो पाहणार आहोत। आम्ही नुकतेच म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्ये हा प्रवास करून आलो होतो आणि माझी अशी खात्री आहे किंवा मला जे काय माहिती आहे त्याप्रमाणे कलारीचं वाळवंट आणि मादागास्कर याचे फोटो बहुधा पुणेकरांनी याच्यापूर्वी कधीच पाहिलेले नाहीये। टीव्हीवर आपण काही पाहिलं असेल पण स्लाइड शो किंवा फोटोंचं प्रदर्शन हे माझ्या मते पहिल्यांदाच होतंय। हा एक त्याच्यात विशेष गोष्ट मला नमूद करायला आवडेल। आम्ही दामले सफारीज तर्फे 1993 सालापासून वेगवेगळ्या टूर्स आयोजित करतोय। त्यातली केनिया किंवा आफ्रिकन सफारी आमच्या खूप पॉप्युलर जरी असल्या तरी त्याचबरोबर आम्ही असं म्हणतो पोल टू पोल म्हणजे दक्षिण ध्रुवीय प्रदेशापासून ते उत्तर ध्रुवीय प्रदेशांपर्यंतचे सगळ्या ठिकाणी आम्ही या टूर्स आयोजित करत असतो। यंदाच्या टूर बद्दलची माहिती कोणाला हवी असेल तर ती आम्ही खाली ठेवलेलीच आहे, पण इमिजिएटली या महिन्यात आम्ही आता नॉर्दर्न लाईट्स पाहायला नॉर्वेला जातोय। फेब्रुवारी महिन्यात टांझानियाला ग्रुप जाणार आहे। मार्च एप्रिल बाली, बोर्निओ, जपानला जे साकुराचा फ्लॉवर ब्लॉसम होतो तो पाहायला जाणार आहे। मग मे जून पासून केनिया, अलास्का, आर्टिक अशा वेगवेगळ्या ट्रिप्स असणार आहेत। तुम्हाला ज्यांना काही इंटरेस्ट असेल त्यांनी जरूर खालनं त्याची माहिती पत्रक घ्या। आजच्या कार्यक्रमात अजून एक सुरुवातीला आपण एक गोष्ट करणार आहोत की काल तुमच्यापैकी इथे कोणी हजर असतील तर त्यांनी ऐकलं असेल की आम्ही काही शाळांना असं कळवलं होतं किंवा विनंती केली होती की शाळेतल्या मुलांना याच्यामध्ये सहभाग घ्यायचा असेल तर त्यांनी त्यांचे फोटो आमच्याकडे पाठवावेत। आम्ही ते डिस्प्लेवरती ठेवू आणि कॉम्पिटिटिव्ह असतील किंवा त्या पद्धतीचे जर फोटो आले तर त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन ठेवून त्याच्यामध्ये पहिला, दुसरा, तिसराचा नंबर घेऊ। परंतु यावेळेला नेमका आमचा सीझन काही नीट झाला नाही अशा अर्थाने की नेमक्या ख्रिसमसच्या सुट्ट्या आणि त्याच्यानंतर मुलांच्या शाळा आणि परीक्षा आल्यामुळे खूपसा जरी प्रतिसाद मिळाला नसला तरी मी मुद्दामून अशासाठी सांगतोय की आम्ही पुन्हा असाच प्रयत्न करणार आहोत। त्यावेळेला थोडंसं आधी कळवू, पण ज्या काही थोड्याफार मुलांनी इथे फोटो आम्हाला पाठवले होते ते ह्या बोर्डवरती लावले होते आणि त्यांना पार्टिसिपेशन सर्टिफिकेट आधी आपण देणार आहोत। त्यासाठी मी मुद्दामून इथे रमेश काका जोशी यांना निमंत्रित केलेलं आहे। नायक्रोम नावाची जी पुण्यातली कंपनी आहे त्याचे ते अध्यक्ष आहेत आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे ते माझ्या संगेच प्रवास वेळे आहेत आणि त्यांनी आमच्याबरोबर आर्टिक पासून अनेक प्रवास केलेले आहेत। आता सुद्धा ते नामाक्वा लँडला आणि बोत्सवानाला आले होते। सुरुवातीला ते 10 मिनिटं त्यांच्या अनुभवांबद्दल बोलतील आणि अशा प्रकारे हा सगळा प्रोग्राम असेल। सर्वात पहिल्यांदा मी सुघोष जोशी याला इथे निमंत्रित करतो। त्यांनी इथे फोटो पाठवलेले होते आणि त्याला पार्टिसिपेशन सर्टिफिकेट रमेश काकांनी द्यावं असं मी विनंती करतो। तसंच हे प्रदर्शन मांडण्यामध्ये एक तर फोटो काढणं हा एक मोठा उद्योग खटाटोप असतो आणि त्याच्यासाठी माझ्याबरोबर अनेक इतर जे प्रवासी आहेत त्यांचेही ह्या प्रदर्शनामध्ये फोटो लावलेले आहेत। रमेश काकांचे आहेत, शरद कुलकर्णी इथं आलेत त्यांचे आहेत, मुंबईचे वसंत गोंधळेकर म्हणून आहेत त्यांचेही काही फोटो आहेत। तसंच नंदिता अमीन नावाच्या अहमदाबादच्या एक फोटोग्राफर आमच्याबरोबर होत्या त्यांचेही फोटो आहेत। विशेष नमूद करायला आवडेल म्हणजे इथे आनंद झांजले आलेले आहेत। त्यांनी हा आहे का खाली गेला त्याचे अतिशय अप्रतिम फोटो तुम्हाला आसाम आणि अरुणाचल प्रदेशचे लावलेले तिथे खाली दिसतील। तो एक पुण्यातल्या अतिशय नावाजलेला फोटोग्राफर आहे आणि हा
प्रदर्शन मांडताना मला त्याची खूप मदत झाली. तसंच फोटो एकदा तयार काढल्यानंतर ते सिलेक्ट करणं आणि सिलेक्ट केल्यानंतर ते एडिट करून त्याचं जे पुढचं सगळं प्रोसेसिंग आहे ते आता इथे पूर्वा उभी आहे, माझी पुतणी आहे, तिने हे सगळं काम केलंय. तर तिलाही आम्ही आमच्यातर्फे एक छोटीशी तिलाही आमच्यातर्फे रेकग्नाइज किंवा फुल न फुलाची पाकळी म्हणतो, घरचाच जरी उद्योग असला तरी एखादं एफर्ट घेतल्यानंतर त्याचं वेळेमध्ये रेकग्निशन व्हावं असं मला वाटतं. त्यानुसार पूर्वाचा मुद्दा मी इथे उल्लेख करतोय. तसंच त्याच्यावरची कॅप्शन्स योग्य भाषेमध्ये, योग्य इंग्लिशमध्ये, शक्यतो स्पेलिंगच्या चुका न करता जे करण्याची जी खाटाटोप होता तो माझा दुसरा पुतण्या विक्रांत दामले यांनी केलंय. तर त्यालाही आमच्यातर्फे एक छोटीशी भेट आणि त्याचं रेकग्निशन. तो इंग्लिश स्क्रिप्टिंग करतो आहे सध्या आणि पेशाने तो इंजिनियर आहे, परंतु काही सिनेमांसाठी तो इंग्लिशमध्ये लिखाणही सध्या करतोय. नव्यानेच त्यांनी हा क्षेत्रामध्ये पाऊल टाकलंय, पण त्याची मला खूप मदत झाली म्हणून मुद्दाम त्याला रेकग्नाइज करतोय. थँक्यू. त्यानंतर आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करताना प्रथम रमेश जोशी त्यांचे आम्ही जे आता नामाक्वा लँड आणि बोत्सवानाला गेलो होतो त्याच्याबद्दलचे एक्सपिरियन्स शेअर करतील आणि मग आपण तो लगेच स्लाइड शो पाहायला सुरुवात करू. गेल्या वर्षी खरं म्हणजे मी आणि माझ्या पत्नीने आम्ही दोघांनी असं ठरवलं की याच्या पुढे वन्य प्राणी पाहिजे, कारण इतके पाहिले हजारो पाहिजे, आता बास असं आम्ही खरं म्हणजे गेल्या वर्षी ठरवलं. आणि यंदा वर्षा सुरुवातीला यांचा फोन आला की बोत्सवानाची टूर आहे सर. तर म्हटलं अरे आम्ही असं जर ठरवलं गेल्या वर्षी, तो म्हटलं पण बोत्सवाना वेगळा आहे. मग बोत्सवानाचा अभ्यास करायला, कारण बोत्सवाना आफ्रिकेत कुठे आहे इथपासून अभ्यासाला सुरुवात केली आणि मग तो नकाशात सापडला. चांगला मोठा प्रदेश आहे तो. आणि मग त्याच्यावरती जेव्हा वाचत गेलो त्यावेळेला असं लक्षात आलं की हा खरंच वेगळा प्रदेश होता. साऊथ आफ्रिकेच्या उत्तरेला तो आहे, त्याच्या उत्तरेला अंगोला आहे आणि त्याच्या पूर्वेला नामिबिया आहे. नामिबियाचं वर्णन बरेच वेळा असं नावही बरेच वेळा बोत्सवाना असं. आणि मग बोत्सवानाची जेव्हा माहिती गोळा करायला लागलो त्यावेळेला असं लक्षात आलं की खुद्द बोत्सवानामध्ये पाऊस कमी पडतो, खूपच कमी. अंगोलात जो पाऊस पडतो प्रचंड ते सगळं पाणी ह्या बोत्सवानात वाहत येतं, नामिबियातलं बोत्सवानात. आणि मग तिथे डेल्टा तयार होतात, दलदलीचे प्रदेश तयार होतात, मध्ये मध्ये बेट राहतात आणि त्या बेटांवरती माणसं असतात, वन्यजीवन असतं, प्राणी असतात, मासे असतात आणि हिप्पो. डेल्टा हा मी कधी पाहिलेला नव्हता. मग विचार असा केला की आपण का प्रवास करतो, का करायचा. मी प्रवास करतो याचं कारण मला वेगवेगळी क्षितिजं बघायला, होरायझन बघायला. आणि तुम्हाला खरंच सांगतो प्रत्येक होरायझन हे वेगळं असतं, प्रत्येक वेळेला ते वेगळं असतं. आजपर्यंत मी पूर्वेकडनं सूर्य उगवलेला सूर्य पाहिला, पण उगवताना लेकच्या बाजूने, सरोवराच्या वरती किंवा पाण्याच्या वरती असा नाही पाहिला, नव्हता पाहिला. आणि हे जेव्हा मी थोडंसं वर्णन वाचलं तेव्हा मी असं ठरवलं की नाही जायचं. आणि आम्ही बोत्सवानाला गेलो. बोत्सवानाला गॅबॉन नावाची जी राजधानी, मॉन नावाचं नंबर 2चं शहर कसलं ते गावात असेल
कारण संबंध बोट्सवानाची लोकसंख्या आहे फक्त 15 लाख. 15 लाख जरी असली तरी ते एक तर टुरिझम खूप आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिथं हिरे हिरे आणि इतर मिनरल्स आणि पर कॅपिटल त्यांचं उत्पन्न आहे हे $2800 अमेरिकन एवढं आहे. आपलं साधारणपणे $300 एवढं आहे. ही जी तफावत होती तिथे गेल्यानंतर लक्षात येते. पण या मॉलला आम्ही जेव्हा उतरलो त्यावेळेस त्या एअरपोर्टवरती लहान होता म्हणजे तुम्हाला जर का पुण्याचा पूर्वीचा एअरपोर्ट असतो त्याच्याही पेक्षा लहान एअरपोर्ट तो होता. एकंदर तिथली व्यवस्था ही बरी होती, फार वाईट नव्हती पण फार चांगली नव्हती. असं वाटलं की आता आणि तिथून कुठे जायचं आहे कारण तिथं आणखी एक फ्लाईट घ्यायची होती. ती फ्लाईट कशी असेल काय असेल कारण तिला असं म्हटलं होतं की त्या फ्लाईटला जायचं म्हणजे सामान जरा कमी घ्यायला. आणि मग तिथे पुन्हा आम्हाला चेकिंग करायला लागलं, परत सिक्युरिटी झाली आणि मग एका गाडीतनं एका छोट्या 10 सीटर विमानाशी आली पण मी आत जातो आणि त्या छोट्या विमानामध्ये आत चढलो आणि त्या विमानातनं आम्ही त्या कॅम्पमध्ये गेलो. इथे असताना अनेकदा मी आणखीन एक प्रश्न विचारला की सगळ्या रिसॉर्ट्समध्ये हे इथलं रिसॉर्ट इतकं महाग काय. तो मलाही समजत नाही कारण त्याचे फोटो काही असे खूप ग्रेट आहेत असं वाटत नाही. आपल्या व्यवस्था या तंबूत उत्तम तंबू आहेत पण महाग काय कळत नाही. आणि ॲक्च्युअली आम्ही मॉलवर ज्यावेळेला तिथे गेलो त्यावेळेला ते सगळं लक्षात आलं की अशा तऱ्हेचे जवळजवळ 140 रिसॉर्ट्स तिथे होते. हे रिसॉर्ट्स हे एकेका बेटावरती होते, एका डेल्टावरती होते, बाजूने सहज पाणी होतं आणि कुठलेही रस्ते नव्हते म्हणजे एकमेकाला कनेक्टिंग रस्ते नव्हते. जंगलातले फॉरेस्टमधले रस्ते होते जिथनं त्या टोयोटाच्या ताकदवान जीप जायच्या असे ते रस्ते होते पण एकमेकाशी कनेक्टेड नव्हते. त्यामुळे या सगळ्यांचा सप्लाय माणसं आणणं, माणसाला परत देणं इतकं पाणी आणणं, इतर गोष्टी देणं, स्वयंपाकघरात लागणाऱ्या वस्तू नेणं, टॉयलेटरीज देणं हे सगळं काम हे या विमानात करायचे. आणि त्यामुळे त्या विमानतळावरती जवळजवळ 50 एक छोटी छोटी विमानं ही आम्हाला त्यावेळेला उभी दिसली आणि ती कंपनीच होती आणि ही 50 विमानं ह्या सगळ्या रिसॉर्ट्सना सप्लाय करायची. त्यामुळे ते थोडंसं महाग. तिथे आत गेल्याबरोबर पहिल्यांदा अनुभव आला तो आत गेला त्यांनी नेहमीप्रमाणे स्वागत वगैरे केलं आणि मग ती जी तिथली हॉटेलची त्या रिसॉर्टची प्रमुख बाई होती तिने जंगलात पाळायची शिस्त आम्हाला समजून सांगितली आणि ती इतक्या कडक भाषेत समजून सांगितली की तिचं नाव कर्मचारी हिटलर मॅडम हिटलर गेली असं म्हणायचं. पण नंतर जेव्हा तिथल्या जंगलातील जंगलात गेल्यानंतर काय करायचं सामान्य मिळतं त्यामुळे किती काळजी घ्यायची काय हे आम्हाला मिळतं. परंतु हा कॅम्पस वेगळा होता कारण इथे आमच्या या तंबूच्या बाहेर हत्तींचा किंवा हिप्पोपोटामसचा हे येणं जाणं सतत चालायचं. म्हणजे पहिल्या रात्री आम्हाला कल्पना होती की हिप्पोपोटामस इतके जवळ असते कारण आम्ही संध्याकाळी पोहोचलो. रात्री झोपल्यानंतर ते जेव्हा आवाज यायला लागले, डोळ्यांना ऐकायला लागलं तेव्हा लक्षात आलं काहीतरी गडबड आहे. त्या बाईक सांगितलं होतं दार ओढून बाहेर दिसली म्हणून आम्ही आतच लावलो. दुसऱ्या दिवशी जेव्हा सकाळी उठून बघितलं तर ते हिप्पोचे टाकलेले पोज तिथे खूप दिसले, अन्न खाऊन टाकलं होतं ते दिसले आणि मग एक एक गोष्टी तिथे उलगडण केली. या सगळ्या गोष्टी तुम्हाला आता स्लाइड शोमध्ये बघायला मिळाल्या याच्यावरती जास्त म्हणाल. पण हा जो त्यातला एक भाग होता की जे कॅमेऱ्यात दिसत नाही ते तुम्हाला सांग ते मी तुम्हाला आता सांगतो. सकाळी मला तो सूर्योदय बघायचा त्यामुळे लवकर उठलो. आधी रात्री किती वाजता तो सूर्यनारायण वर येतो ते विचारून घेतो. त्या आमच्या टेंटच्या समोर एक छोटंसं डेक होतं त्याच्यावरती जंगल चेअर्स जंगल टेबल असं होतं. चहाची आत व्यवस्था होती त्यामुळे चहा करून घेतला बाहेर सूर्यनारायणाची वाट बघत बसलो. आणि आयुष्यात पहिल्यांदा लेकवरती सूर्य उगवताना पहिल्यापासून शेवटपर्यंत जसं महाबळेश्वरला आपण सनराईज पॉईंटवर वगैरे दिसतो पुण्यातलं कुठलं दिसत नाही पण महाबळेश्वरला दिसतो. पण तो वेगळा असतो आणि हा वेगळा. इथे हा त्या जंगलातनं वरती येत होता. हळूहळू सगळे रंग उलगडायला लागले, दिसायला लागले
मी माझ्या कॅमेऱ्यावरती जेवढे मला तिथे फोटो काढता आले तेवढे काढले. मला ज्या डोळ्यात दिसत होतं तेवढं त्या ताकदीचा कॅमेरा माझा नव्हता. त्यामुळे नंतर असं लक्षात आलं की काही फोटो हे नाही चांगले, सगळे रंग त्यात आले नाही, कारण आपला कॅमेराही तो तितक्या ताकदीचा नसतो. पण जसा सूर्य वरती यायला लागला तसं त्या लेकमध्ये अनेक छोटी छोटी बेटे दिसायला लागली आणि 5 मिनिटांनी उजवीकडे पाहावं तर तिथलं ते बेट नाहीसं झालेलं दिसायचं आणि दुसरीकडे टेंगुळ झालेलं दिसायचं. पहिल्यांदा समजा नाही असं का होतंय. आणि मग जेव्हा त्या आमच्या हिटलर दिदीला विचारलं की हे काय आहे, ती म्हटली ते हिप्पोज आहे. आणि हिप्पोज घड्याळ असतं, रात्रभर ते हिंडतात आणि सूर्य उगवायच्या सुमाराला ते सगळे त्या पाण्यात लपून असतात, कारण त्यांना सूर्य आवडत नाही, त्यांना उजड चालत हिट आणि सवय दिवस ते पाण्यात असतात आणि मग ते पाण्यात तिकडून तिकडे जात असतात, मगच पावरे उडवत असतात. आणि हे जे दृश्य तिथे दिसलं हे कॅमेऱ्यात नाही दिसू शकत, हे तिथे जाऊनच ते बघायला. मग अशी म्हटलं की प्रत्येक घोड्याचं, प्रत्येक गावाचं वर्णन, प्रत्येक देशाचं वर्णन, प्रत्येक जागेचं वर्णन अतिशय वेगळं असतं. मग दुसरा असा विचारला की आपण आधीच किती वेळा जायचं, का जायचं. आणि मग आम्ही दोघे तिथे बसून सकाळी चहा घेता घेता आठवायला लागलो. आणि मग असं लक्षात आलं की आधीच्यावर जायचं असतं हे नुसतं बघायला जायचं असतं, हे शिकायला जायचं असतं. आणि त्याची प्रसिद्धी बरोबर त्या दिवशी दुपारी त्यानंतर 2 दिवसांनी आम्हाला तो फॉरेस्ट वॉक एक केला. तोपर्यंत आम्हाला गाडीतनं उतरायला बंदी होती. त्या दिवशी मात्र फॉरेस्ट वॉक आणि हा फॉरेस्ट वॉक आम्ही पहिल्यांदा गेलो. कधी आता जंगलात चाललो, जंगलात जीपमधून उतरण्याला बंदीच, हात बाहेर काढले. आणि इथे ते 4 रायफलधारी मधनं एक फाईल करून आम्हाला चालत तिथे नेलं. चालताना अनेक ठिकाणी हत्तींचे पाय मोडले होते, त्यांच्या बच्च्याचे पाय मोडले होते, चित्त्याचे पाय मोडले होते. ते किती वेळा पूर्वी गेले, किती होते, 1 होता का 2 होते, हे सगळं ते कसं त्या कन्क्लुजनला पोहोचले हे ते एक्सप्लेन करत होते. आणि हे अशा तऱ्हेचं जंगल वॉक आम्ही पहिल्या तिथला ठेवतो. आता ह्या जंगल वॉकचा फोटो तुम्हाला येणं शक्य, त्यातनं ज्या गोष्टी आम्हाला शिकायला मिळाल्या, हा जो निष्ठा टाकतो, जे तो खातो त्यातलं फक्त 60% तो बसवतो, 40% टाकून देतो. ते टाकून दिलेलं काय असतं तर ते आणखीन तिथले प्राणी, कीटक, किडे, पक्षी यांचं ते अन्न असतं, त्यात दुसरं काही खाता येत नाही. हे अर्धवट